लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार यांना रिंगणात उतरवणे ही एक मोठी चूक होती। राजकारण हे पार घरामध्ये शिरून द्यायचं नसतं। मागे मात्र माझ्याकडून मोठी चूक झाली। त्या काळामध्ये मी माझ्या बहिणीच्या विरोधात सुनेत्राला उभं करायला नको होतं, त्यावेळेस केलं गेलं। पार्लमेंटरी बोर्डाकडून निर्णय घेतला गेला, पण आता एकदा बाण सुटल्यावर आपण काही करू शकत नाही। पण आज माझं मन मला सांगतंय तसं व्हायला नको होतं, अशी कबुली अजित पवार यांनी दिली आहे। यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी काय प्रतिक्रिया दिली ती पाहूया। त्याच्यामुळे नाराज आहे का खुश आहे? कुठली ही लाडकी बहीण, ही लाडकी म्हणजे महाराष्ट्राची लाडकी बहीण योजना कशा बाबतीत नाराजी ठेवू मी? दादाने सुद्धा परवा बोलताना सांगितलं की माझी लाडकी बहीण दुरावली आहे, असं सांगितलं होतं का? ठीक आहे, नाती काही चॅनलवर बोलायचा विषय नसतो। नाती मनात ठेवून ती निभवायची असतात। हा काही मीडियाचा विषय नाहीये, ही काही टीव्ही सिरियल नाहीये, वास्तव आहे माझं आयुष्य आहे। आणि माझं आयुष्य मी काय स्लीववर घालून चॅनल्सवर त्याचा पारदर्शकपणे त्याचा तमाशा करायला मला तरी आवडत नाही, माझ्या संस्कृतीत ते बसत नाही। एक आणि दुसरं की मी एक लोकशाही पद्धतीने बारामती लोकसभा मतदारसंघाने मला निवडून दिलेलं आहे, त्याच्यात माझ्या नात्यांना जागा नाही। माझी नाती ही महाराष्ट्राच्या प्रत्येक कुटुंबाशी जोडलेली आहे। ती काय फक्त रक्ताची नसतात, ती प्रेमाची आणि विश्वासाची असतात। त्यामुळे त्याच्यात फार अडकण्यापेक्षा आज आमची सगळ्यांची, आम्ही तिघं जे इथे बसलेलो आहोत आणि आमचे बाकीचे निवडून आलेल्या खासदारांची नैतिक जबाबदारी आहे की आज महाराष्ट्राने आम्हाला संघर्षाच्या काळात जी साथ दिली। तुम्ही बघा, पक्ष घेऊन गेले होते, चिन्ह घेऊन गेले होते, कोर्टात एवढ्या केसेस गेले वर्ष सव्वा वर्ष चाललेले आहेत। त्यामुळे हा संघर्ष असताना म्हणजे आम्ही तिघं निवडून येता म्हणजे इलेक्शनला लढताना कुठल्या चिन्हावर लढणार हेही आम्हाला तिघांना माहिती। पक्ष त्यांनी नेला होता, चिन्ह त्यांनी नेलं होतं, सगळी यंत्रणा, सत्ता, MLA, सोसायटी, जिल्हा परिषद, पंचायत समिती, दूध संघ, काय राहिलं होतं सांगा ना? सगळंच ते घेऊन गेले होते आणि अदृश्य शक्तीने ठरवलंच होतं आमचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं। पण एक गोष्ट आहे की ह्या लोकशाहीमध्ये सगळ्यात मोठी ताकद ही नेते, पैसे आणि यंत्रणा नाही, ह्या राज्यातली इमानदार मायबाप जनता आहे। आणि त्या जनतेची ताकद या लोकसभेमध्ये देशाने दाखवून दिली या मोदी/NDA सरकार।